संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिना कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। तगन्नो प्रक्षालित सकलभूतलकलङ्का मुनिविरूपासीत्तीर्था सरस्वती अर्तुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुषि विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्मसंबंधकं भव्य जीव मन प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार मरणकंडिका नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञदेवा सदुत्रग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगणधरदेवा तेषामुच्चानुसार मासाद्य पूज्य श्री अमितगति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मति सागरं। सिद्धान्तत्वादृश्च चतुर्धाराधनात्फलं क्रमेणाहं ध्रुवं वक्ष्ये स्वस्वरूपोपलब्धये। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, आचार्य भगवंत अमितगति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामुनिराजों की आज के आनंद की। मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये आचार्य भगवंत अमितगति महामुनिराज पूर्व चर्चेमध्ये जे 12 गणांना धारण करतात, जे जिनेंद्र भगवंतांनी केलेल्या उपदिष्ट अर्थाला ग्रंथ रूपामध्ये त्याचं गुंततात म्हणजे ओवतात आणि 7 रुद्धींनी संपन्न असतात, त्यांना गंधर्व परमेष्ठी म्हणतात। जे श्रुतज्ञानावरून कर्माच्या प्रकृतींचा क्षोभक्षम विशेष रूपाने ज्यांचा असतो आणि पराच्या उपदेशाशिवाय जे ज्ञानातिशयाला प्राप्त करून वैराग्य संपन्न असतात, असे प्रत्येक बुद्ध असतात। जे समस्त श्रुताचे धारी असतात ते श्रुती केवली असतात आणि जे पूर्वज्ञान प्राप्त करण्यामध्ये संलग्न असतात। विद्यानुवाद नावाच्या 10व्या पूर्वाचा ते अध्ययन करत असतात। त्यावेळेला विद्यांच्या अधिष्ठात्री असणाऱ्या देवीसुद्धा तिथं उपस्थित होऊन त्यांना सेवा करण्याची इच्छा करतात, पण अशा वेळेला सुद्धा ते कुठल्याही प्रलोभनामध्ये न फसता अचल चित्त राहून ते स्वतःचं ज्ञान आणि वैराग्याला खंडित न करता स्वतःच्या अध्ययनामध्ये लीन असतात। असे अभिन्न दशपूर्वी त्यांना म्हणतात आणि यांच्यापैकी कोणी एकांच्याद्वारे रचलेले जे शास्त्र आहेत, जे आगम आहेत, तेच आगम आणि तेच शास्त्र आगम प्रमाणित सूत्र आहेत, असं आचार्य भगवंत या ठिकाणी सांगितले। आज आपल्याला चर्चा करायची आहे निर्दोष चारित्रधारी जी मुनिश्रेष्ठ मुनी असतात त्यांचंच वचन प्रामाणिक वचन असतं, असं आचार्य भगवंत सांगतात। प्राप्तार्थश्चारुचारित्र शंक्यते न महामना
शंक्यते मन्द्यधर्मासौ कुर्वाणस्तत्त्वदेशनाम् जिन्होंने आगम का अर्थ भली प्रकार ग्रहण किया है तथा जो दृढ़ एवं निर्दोष चारित्र युक्त है, उनके वचनों में भव्य जीवों को शंका नहीं करनी चाहिए, क्योंकि उनके वचन प्रामाणिक होते हैं। किंतु जो मंद चारित्री धर्म देशना करते हैं, उनके वचनों की प्रामाणिकता भजनीय है, अर्थात वे वचन आगम प्रमाण है तो प्रामाणिक है, और यदि आगम विरुद्ध है तो वे प्रामाणिक नाही आहे। ज्यांनी आगमाला अर्थ, आगमातमधला अर्थ, मग तो प्रमाण नयांच्या अपेक्षेनं, व्यवहार निश्चयाच्या अपेक्षेनं, अथवा त्या ठिकाणी शाद्वाद अनेकांतच्या अपेक्षेनं ज्यांनी आगमाचा अर्थ व्यवस्थित समजावून घेतलेला आहे आणि नुसता समजावून घेतला नाही तर त्यांनी तो ग्रहणसुद्धा केलेला आहे, असे जे दृढ आणि निर्दोष चारित्र्याने युक्त महामुनिराज असतात, त्यांचे वचन काय मानले जातात, इथं प्रामाणिक मानले जातात आणि भवी जीवांना त्याच्यावर शंका करून चालणारं नाही। भवी जीव असं का म्हटलं? भवी जीव असं का म्हटलं? जे अभव्य असतात ते विश्वासच ठेवणार नाहीत, आणि त्या अभव्यानी जर विश्वास ठेवला तर मग ते अभव्य कसे राहतील? भव्य अभव्यांचं का घेतलं नाही? जर अभव्यांनी जर विश्वास ठेवला यांच्या वचनावर तर ते पण सम्यक दृष्टी होतील। गुणस्थानाचं नाही, अभव्यच। आता मिथ्यादृष्टी भवी जीव पण पहिल्या गुणस्थानात असत नाही का? भवी जीव सुद्धा पहिल्या गुणस्थानात असू शकतो। तर अभव्याचं काय अर्थ घ्यायचं? तो कधीही सम्यक दर्शनाला पालन करणारच नाही, त्याच्यात योग्यताच नाही। मग तो जर अशा आचार्यांच्या साधूंच्या वचनावर तो जर श्रद्धा केला तर तो काय होईल? सम्यक दृष्टी होईल, म्हणजे भव्य होईल। आणि भव्य कधी अभव्य होत नाही आणि अभव्य कधी भव्य होत नाही, हा नियम आहे। म्हणून इथं शब्द भव्यच का वापरला? दीक्षेचा आणि इथं सम्यक्त्वाचा काय संबंध आहे? दीक्षा वेगळी, सम्यक्त्व वेगळं। सम्यक्त्व दर्शन मोहनीशी संबंधित आहे, दीक्षा चारित्र मोहनीशी संबंधित आहे। दीक्षा घेतलेला जीव दीक्षा न घेतलेल्यांच्या पेक्षा सुद्धा चारित्र्यामध्ये श्रेष्ठ असेल असं गॅरंटी नाही, सम्यक्त्व असेल का याची गॅरंटी नाही। चारित्र्यात तो श्रेष्ठ असेल पण सम्यक्त्व त्याचं असेल का नाही गॅरंटी नाही। आणि सम्यक्त्व असणारा व्यक्ती त्याचं दीक्षा वर्तमानमध्ये असेलच याची गॅरंटी नाही। म्हणून सजातीय प्रकृती असून सुद्धा दर्शन मोहनीची चारित्र मोहनीशी काही संबंध नाही, आणि चारित्र मोहनीचा दर्शन मोहनीचा ती ह्याच्यात संक्रमण होणार नाही आणि ही त्याच्यात संक्रमण होणार नाही। मतिज्ञानावरचं श्रुतज्ञानावर, श्रुतज्ञानावरचं अवधिज्ञानावरून एकमेक प्रकृत्या असं त्यांच्यामध्ये संक्रमण होऊ शकतात, परंतु उदयाला येताना परंतु दर्शन मोहनीच्या प्रकृती कधी चारित्र मोहनीमध्ये संक्रमित होत नाहीत, आणि चारित्र मोहनीची प्रकृती कधीही दर्शन मोहनीमध्ये
संक्रमित होत नाहीत. म्हणून दर्शन मोहिनीला जर दृढ करायचं असेल, कर्माला नव्ह क्षोभशमाला, सम्यक प्रकृतीला दृढ करायचं असेल, तर वीतराग भगवंतांचं दर्शन आणि गुरु महाराजांचा उपदेश ह्या दोन्हींनीच सम्यक दर्शन दृढ होणार आहे. बाह्य लक्षण सांगायला लागलो मी, अंतरंग लक्षण नाही. मग आता सगळी दीक्षा घेतल्यात, त्यांच्या आगमावर श्रद्धा आहेच काय? मग 11 अंग 9 पूर्व ज्ञान, ज्ञान हा कशाचा विषय आहे? ज्ञानावरणाचा. आणि दर्शन श्रद्धान कशाचा विषय आहे? दर्शन मोहिनीचा. मग त्याच्याशी तुम्ही संबंध तिकडं का न्यावं लागला? मग शिवभूती महाराजांना नुसतं तूच बस बिंदमचं ज्ञान होतं. तेच ज्ञान किती आहे? मी आता चातुर्मास चालू झाल्यापासून स्वाध्याय करतेवेळी कितीदा तर सांगितलो, ज्ञान किती आहे याच्याशी संबंध नाही. जे ज्ञान कसं आहे, तुमच्याकडे पैसा किती आहे याच्याशी तुमचा आनंद नाही. त्या पैशाचा उपयोग तुम्ही कशासाठी करताय त्याच्यावर पुण्य पाप ठरलेलं आहे. नाहीतर मग सगळ्यात जास्त नरकात भरत चक्रवर्ती जायला पाहिजे होता. परिग्रह जर त्याच्याकडे जास्त आहे म्हणून नरकाचं कारण परिग्रह असं सांगितलं. मग परिग्रह म्हणजे दिसतंय ते परिग्रह असेल तर मग सगळ्यात जास्त दुर्गती कोणाची व्हायला पाहिजे? चतुर्थ कालात भरत चक्रवर्तीची. वर्तमानमध्ये सगळ्यात जास्त दुर्गती कोणाला व्हायला पाहिजे? पाटणी परिवार, आरके मार्बल व्हायला पाहिजे की नाही? पण ती सगळ्यात सद्गतीला कशी गेली? चाललेत कसं? एवढं असून पण का? तर त्याचा उपयोग भरत चक्रवर्तीनं कशासाठी केला? आता हे परिवार कशासाठी करतात हा महत्त्वाचा विषय आहे. परिग्रह असणं आणि नसणं ह्याच्यावर काही नाही. मूर्छा परिग्रह, आसक्ती किती आहे आणि तुम्ही निर्मोह किती आहे. म्हणून तर मोही साधूपेक्षा निर्मोही श्रावक बरा का सांगितलं समंतभद्र महाराजांनी? म्हणून जोपर्यंत तुमचा हा सिद्धांत पक्का होत नाही कर्मसिद्धांतातला, ही प्रकृती कुठली आहे, ही प्रकृती कुठली आहे, ती प्रकृती कुठली, ह्याचा त्याच्याशी काय संबंध आहे का? त्याचा याच्याशी काय संबंध आहे का? वरल्या मजल्यावर लाईट लावलं तर खालच्या मजल्यावर गरम होते असं कधी होतंय का? वरच्या मजल्यातल्या खोलीचा एसी लावला तर खालच्या मजल्यातल्या खोलीमध्ये गार होते असं कधी आहे का? वरच्या मजल्याची वरच्या खोलीशी संबंध आहेत, खालच्या मजल्यातल्या खोलीशी खालचा. तसं ज्ञानावरून कर्माचा क्षोभक्षम ज्ञानावरून कर्माशी आहे, दर्शनावरून कर्माचा क्षोभक्षम दर्शनावरून. हां, ह्या दोन्ही कर्माच्या बंधाची आणि निर्जिरीची दोन्ही कारणं एकच सांगितलं, दर्शनावर आणि ज्ञानावर. म्हणून मी कालसुद्धा तुम्हाला जी दुपारी बोललो प्रवचनच्या वेळेला, हेच लक्षात घेऊन घ्यायचं आहे की कोणत्या माझ्या आत्ता कर्माचा उदय आहे, त्याचं कारण काय आणि त्याचं निवारण काय. ह्या दोन्ही गोष्टींना तुम्हाला जर स्वतःला समजावून घ्यायचं असेल तर जेवढं किमान मला गरज आहे आणि माझ्याजवळ येणाऱ्याला जेवढं स्थितीकरण करण्याची आवश्यकता आहे तेवढ्यासाठी तर चारी अनुयोगांचं नॉलेज, ज्ञान सम्यक्तपूर्वक आपल्याकडं असणं फार गरजेचं आहे. आणि ते केव्हा असणार आहे तर त्याच्या स्वाध्याय वाचल्यानंतर, पृच्छना, त्याला समजलं नसेल किंवा समजलं असेल तर दृढ करण्यासाठी आपल्यापेक्षा मोठ्यांना विचारल्यानंतर, आमनाय त्याला पाठांतर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर, अनुप्रेक्षा त्याचं चिंतन केल्यानंतर
आणि मग धर्मोपदेश, मग तो स्वतःला पहिला उपदेश आणि मग दुसऱ्यांना नंतर उपदेश. स्वतःच्या आत्म्याला सुद्धा स्वतःचा उपदेश ह्या 4 नंतरच द्यायचा असतो. ह्या गोष्टी समजावून आज घ्यायला फार लोक कमी आहेत. 2 ओळी वाचली, कट्ट्यावर बसून उपदेश द्यायला चालू झाला. 4 ओळी वाचले, आपल्यापेक्षा मोठ्यांना उपदेश द्यायला घरात चालू. म्हणून उपदेश नुसता वाचण्यामुळे होणार आहे का? होणार नाही. प्रशम, संवेग, अनुकंपा आणि आस्तिक्य. आस्तिक्य ज्याच्याकडं आहे त्याच्याकडं प्रशम, संवेग, अनुकंपा असणारच आहे. पण ज्याच्याकडं प्रशम, संवेग, अनुकंपा आहे त्याच्याकडं आस्तिक्य असेलच याची गॅरंटी नाही. म्हणून सम्यक्त्वाला दृढ करणारं आस्तिक्य गुणासहित ह्या 3 असतील तर ते आमचं चिलखत आहे. नुसता प्रशम काय? प्रशम काय? कशायांची मंदता, ती मिथ्यादृष्टी साधूंच्यात पण दिसते. संवेग काय? संसारापासून विरक्तता, ती पण अन्य दर्शनात सगळीकडे दिसते. अनुकंपा काय? सगळ्या जीवांच्यावर दया, ती पण सगळ्यांच्यात दिसते. पण हे असंच आहे, हे जे अस्तित्व गुण आहे, ही एकेंद्रिय आहे, ती द्विंद्रिय आहे, ती त्रिंद्रिय आहे, ती चतुरेंद्रिय आहे, ते पंचेंद्रिय आहे. मला जगण्याचा अधिकार आहे तसं त्याला जगण्याचा अधिकार आहे. ह्या कर्माच्या उदयामुळे हा जीवद्रव्य आहे, हे अजीवद्रव्य आहे, पुद्गल आहे. माझं काय नाही, आकाश द्रव्याचाच उपकार माझ्यावर आहेत, मी इथं राहिलोय. मग ही जागा माझी कुठली? हे घर माझं कुठलं? हे शेती माझी कुठली? माझं निज स्वरूप स्वआत्माच, निजात्माच माझं स्वद्रव्य आहे. मग ही पत्नी माझी कुठली? ही स्त्री माझी कुठली? पुरुष माझा कुठला? पती माझं कसं? फक्त आता ह्याच्यामुळे यांचा संपर्क आलाय म्हणून माझं कर्तव्य आहे. हे माझं कर्तृत्वभाव नाहीत. माझं कर्तृत्वभाव फक्त माझ्या निज आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचं आणि स्वभावाचं अनुभव घेणं, चिंतन करणं, मनन करणं, हेच माझं कर्तृत्वभाव आहे. बाकी सगळं कर्तव्यभाव आहे. पण आम्ही इथं कर्तव्य करायला लागलोय आणि परद्रव्यामध्ये कर्तृत्व करायला लागलोय. हे आस्तिक्य गुण त्या सम्यक्त्वाला दृढ करतं. आणि त्याच्यासहित मग प्रशम, संवेग, अनुकंपा असतील तर ते कर्मनिर्जरेला निमित्त ठरतात. ह्याच्याशिवाय हे 3 गुण फक्त पुण्यबंधाला निमित्त होतात, कर्मनिर्जरेला निमित्त होतं नाहीत. म्हणून इथं भवी जीव त्याच्यावर शंका घेत नाहीत. कशाच्यावर? जे आगमाचा अर्थ नयांच्या अपेक्षेनं लावतात. जे आगमाचा अर्थ द्रव्य क्षेत्र कालाच्या अपेक्षेनं लावतात. हे मरणकंडिका शिकवताना सांगितलं पाहिजे, ह्या पंचम कालात इंगिनी मरण करणं शक्य नाही, प्रायोपगमन मरण करणं शक्य नाही, भक्त प्रत्याख्यान मरण करणं शक्य आहे. हे सांगून शिकवायला पाहिजे. प्रायोपगमन सगळ्यात उत्कृष्ट मरण, इंगिनी मरण सगळ्यात उत्कृष्ट मरण, आणि हे मरण करणाराच जीव मोक्षाला जातो. बरोबर. मग आता पंचम कालात आम्ही करायचं का? हे होणार नाही. मग करायचं काय? करायचं नाही. ह्या भावात भक्त प्रत्याख्यान मरण चांगल्या पद्धतीनं केला तर भविष्यातल्या पर्यायांच्या मध्ये तुम्ही इंगिनी मरणाची मलमूत्राचं विसर्जनाची शुद्धी वेगळी आणि वयावृत्ती वेगळी. वयावृत्ती कशाला म्हणतात? हातपाय दाबून घेणे.
मलमूत्र विसर्जनाचा आणि वयावृत्तीचा संबंध घेतो. काय करत नाहीत? वयावृत्ती करत नाहीत. वयावृत्तीचा आणि मलमूत्र विसर्जनाचा संबंध येत नाही. ते दुसऱ्यांच्याकडून करवून घेत नाहीत आणि स्वतः करत नाहीत. याचा अर्थ हात पाय हे दाबून घेणं, तेल मर्दन करणं, हे सगळं करणं. आता मलमूत्र विसर्जन शुद्धी ते फक्त कोणाचा नसतो? आहार विहार निहार कोणाचा नसतो? तीर्थंकरांचा तेवढा नसतो. बाकीच्यांचं काय? जंगलात असणाऱ्या साधूंच्या बाबतीत आम्ही काय असं एकदम एकांताने इंगिनी मरण करणारा मलमूत्र विसर्जनच करत नाही असा अर्थ त्याचा होत नाही. त्यामुळे फक्त वयावृत्तीचा अर्थ सेवा करून घेणे एवढ्यापुरतंच घ्यायचं. तो चारी अनुयोगांचा व्यवस्थित अभ्यास. म्हणून अर्थ लावणारा व्यक्ती कशा पद्धतीनं लावा लागलाय? मला काय वाटतंय ते मी अर्थ लावून चालणार नाही. एकीकडे मी काय करायला लागलोय? एक वस्तू अशुद्ध आणि अभक्ष्य म्हणून पण सांगायला लागलोय आणि त्याच वस्तूचा उपयोग म्हणजे एका धार्मिक कार्यामध्ये ती वस्तू अभक्ष्य आहे म्हणून सांगतोय, अशुद्ध आहे म्हणून सांगतोय. आणि त्या वस्तूचा उपयोग माझ्यासाठी ज्यावेळी जीवनात करायचा आहे त्यावेळी मी त्या वस्तूचा उपयोग चांगल्या प्रकारे करून घ्यायला लागलो आहे. मग ती वस्तू अभक्ष्य कशी? ती वस्तू माझ्यासाठी अभक्ष्य आहे तर त्यांच्यासाठी पण अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी अभक्ष्य आहे तर ती वस्तू माझ्यासाठी पण अभक्ष्य आहे. म्हणून फार विचार करून बोलावं लागतं. पूर्वी एक 10-15 वर्षाच्या पूर्वी जी गोष्ट करणं साधूसाठी चुकीची आहे आणि ही गोष्ट साधूंनी करायची नसते आणि केलं तर त्याचं साधुत्व राहत नाही असं 15-20 वर्षापूर्वी बोलणारे माझ्यासारखे काही साधू आज पर्याय परिस्थिती आणि काही गोष्टी बघून त्या काही गोष्टी करा लागले. मग आता आज आमच्यासारख्याला कोणी प्रश्न विचारला मग त्यावेळी ते चुकीचे होते तर आज तुम्ही कसं बरोबर आणि आज तुम्ही बरोबर आहे तर मग त्यावेळी ते कसे चुकीचे? त्यावेळी साधूला काय बोलायला येत नाही. एक तर आगमाप्रमाणे बोलायला गेलं तर आपण चुकीचं हे सिद्ध होते आणि आपल्याला बरोबर सिद्ध करण्यासाठी मग आगमाच्या विरुद्ध उत्तर द्यावं लागते. म्हणून कुठलीही गोष्ट बोलताना करताना आमच्यासारख्यांनी तर फार विचारपूर्वक आगमाचा निर्णय घेताना आणि देणं फार गरजेचं आहे. परंतु मंद चारित्र्यवाले जी धर्मदेशना करतात ते मंद चारित्र्यवाले त्यांच्या वचनाची प्रामाणिकता ही भजनीय आहे म्हणून सांगितलं. म्हणजे त्यांचं वचन प्रामाणिक पण असू शकतं, असू पण शकणार. जे वचन आगम प्रमाण आहे ते प्रामाणिक आहे आणि जे वचन आगमाच्या विरुद्ध आहे ते वचन प्रामाणिक मानता येणारं नाही. म्हणून या गोष्टी आपण फार विचार करून स्वीकारल्या पाहिजेत. साधुजनों में किसके वचन प्रामाणिक है? गणधर, प्रत्येक बुद्ध, श्रुत केवली और अभिन्न दशपूर्वी मुनिराजों के द्वारा कथित वचन तो प्रामाणिक है ही. शेष जो संसार से भयभीत है, सर्वज्ञ की वाणी की विपरीत उपदेश देने से या शास्त्र लिखने से मुझे अनंत संसार में परिभ्रमण करना पड़ेगा, इस विवेक से युक्त है. संसार शरीर भोगों और भोगों से पूर्णतया विरक्त है, लौकिक प्रयोजनों से निरपेक्ष है, यश पूजा ख्याति की चाह से रहित है, पिंड शुद्धि
पूर्वक आहार ग्रहण करते. ऐकायला काय माताजी? पिंड शुद्धीपूर्वक आहार ग्रहण करते म्हणजे कुणाकडून आहार घेतोय आम्ही, त्यांची पिंड शुद्धी किती आहे. म्हणून भावनिकून आहार ग्रहण करायचं नसते. ते माझे भक्त आहेत, ते माझे भाऊबंद आहेत, ते माझे पाहुणे आहेत, ते माझे दातार आहेत, ते माझे मोठे डोनर आहेत, ते माझी लई भक्ती करतात. पण अशा लोकांच्या हातून जर हे पिंडशुद्धीचा अर्थ तुम्हाला कळला, ही जर ज्यांची गोत्र, ज्यांची पिंड, ज्यांचं हे जर शुद्ध नसेल तर अशा लोकांच्याकडं आहार घेऊन चालणार नाही. मग ते कितीही श्रीमंत असू देत, ते कसलाही राजकीय नेता असू दे, भले त्याच्यामुळं आम्हाला त्रास झाला तर चालेल, त्या उपसर्गांना आम्ही सहन करेन, पण पिंड शुद्धी नसेल तिथं आहार ग्रहण करून चालत नाही. मग महाराजजी सगळं अशीच लोक झाल्या, तुम्हाला मग पुण्यावर विश्वास आहे की नाही? तुमचं पुण्य असेल तर कोण तर तुम्हाला शुद्धीपूर्वक आहार करून घालेल याच्यावर विश्वास आहे की नाही? घालणारी लोक आहेत असा जर विश्वास असेल तर तुम्ही केलेल्या पुण्यावर आणि तुम्ही केलेल्या पापावर, मी केलेल्या पुण्यावर आणि मी केलेल्या पापावर माझा विश्वास आहे की नाही? मी सगळी लोक असतात तेव्हा पण अंतराय होतोय, तेव्हा पण उपवास होतोय, आणि कोण नसतात, नवीन लोक असतात तेव्हा पण आहार चांगला होतोय. मग काय त्याचं म्हणजे माझा आहार चांगला आणि वाईट, माझी व्यवस्था चांगली आणि वाईट, हे बाहेरची लोक बाह्य निमित्त आहेत, अंतरंग निमित्त तर माझं पुण्यच आहे. मग हे महाराजजी शिकवताना लोक हट्टी बनली तर म्हणू देत. मैना सुंदरीचे वडील सुद्धा हट्टीच बनले, लग्न करून दिले त्यांनी कोडी नवऱ्याबरोबर, राजकुमाराबरोबर, पण तिच्या पुण्याच्या आणि श्रद्धेवर एवढा विश्वास होता, तिने त्यांना पण निरोगी करण्यासाठी भक्ती करायला लावली. आणि त्या भक्तीच्या प्रभावात लोक एवढी मूर्ख आहेत आमची, एवढी अज्ञानी आहेत की मैना सुंदरीनं सिद्धचक्र विधान केली आणि ते गंधोदक त्या श्रीपाल राजाच्या अंगाला लावलं, कोड रोग दे झाला. असा होतोय कोड रोग. तुम्ही जसं तुमच्या माताजींना घेऊन शांतीनाथ विधान म्हणत बसताय, शांतीनाथ विधान करत बसताय, तसं मैना सुंदरी त्या सगळ्यांना घेऊन त्या सिद्धचक्र विधानात घेऊन बसली. त्या लोकांनी सुद्धा भक्ती केली. ती भक्ती कशी असते, कशी करायला पाहिजे, का करायला पाहिजे याचं मार्गदर्शन समजावून मैना सुंदरीने सांगितली. आणि मग ती जी लोक पुरुष अभिषेक करत होते ते करत असताना हे अभिषेक बघणारे सगळे कोडी रोगी श्रीपाल राजान त्याचे मित्र त्या भगवंतांचा अभिषेक बघताना त्यांचं मन एवढं पवित्र, एवढं उज्ज्वल, एवढ्या भावना केल्या की हे भगवान, माझं सुद्धा निरोगी शरीर केव्हा बनेल आणि मी तुझा अभिषेक कधी करेन, मी तुमची सिद्धचक्र पूजा भाव आणि द्रव्य रूपात केव्हा करेन, असे उत्कृष्ट भावनेनं ते अभिषेक बघत होते किंवा ती पूजा सिद्धचक्र विधान करत होते. आणि मग ते गंधोदक घेतला आणि लावलं आणि तिथं त्यांच्या पुण्याचा उदय आला. मैना सुंदरी बाह्य निमित्त आहे, गंधोदक बाह्य निमित्त आहे, अंतरंग निमित्त काय आहे? त्या सगळ्यांच्या रोगाच्या कर्माचा क्षयोपशम हा उज्ज्वल झाला म्हणून तो रोग कमी झाला. मग तो कर्माचा क्षयोपशम देशमाने का की तो कर्माचा क्षयोपशम ती भक्ती करताना, ती पूजा करताना मन त्यांचं अत्यंत उत्साही आणि आनंदी होतं.
ह्या इथं देशमाने काकी आलेत ना, यांचा परिवार अत्यंत सक्षम आहे, अत्यंत. त्यांची दोन्ही मुलं अत्यंत सक्षम आहेत, त्यांच्या मुली सक्षम आहेत, त्यांचे पाहुणेपै अत्यंत सक्षम आहेत. त्यांनी विचार केला आणि जर घरात राहिले असते तर त्यांना पाहिजेल तेवढ्या शारीरिक सुखसोयीनी संपन्न आहे. त्यांच्या मुलाचं तर ग्रॅनाईट आणि ह्याचा जो बिझनेस आहे मार्बलचा ग्रॅनाईटचा, ते घरात ते लावायचं असते, त्याचं 3.5-4 एकर शेतामध्ये त्यांची मोठी शोरूम आहे. एवढं सगळं मोठं आहे. अनेकट्या मुलगा काय इंजिनियर अत्यंत सक्षम परिवार आहेत. तरी पण त्यांनी इथं कशाला आलेत? त्यांना राहायला खोली दिल्या, त्याच्यापेक्षा मोठी त्यांच्या घरातनी बाथरूम आहे. आपल्या मंदिराचा एरिया आहे, एरिया म्हणतोय, मंदिर नव्हे, त्याच्या दुप्पट त्यांचं घर आहे. तरी पण इथं का आलेत? जो आनंद गुरूंच्या चरणामध्ये आहे, जो आनंद धर्माच्या सानिध्यात आहे, तो आनंद तिथं नाही. नाहीतर त्यांची मुलं अगदी असं हातातल्या तळफोडीसारखं सांभाळतात. सगळं त्यांचं पारिवारिक जीवन सगळं चांगलं आहे. तरी पण त्यांनी इथं का आलेत? त्यांची पाहुणं सांभाळनात म्हणून, त्यांची मुलं सांभाळनात म्हणून, सुना पोटाला घालनात म्हणून. मी काय वृद्धाश्रम आहे? नाही. हे सगळं करायला ते सक्षम आहेत. पाहिजे तेवढा पैसा द्यायला तयार आहेत, सगळं करतात. तरीसुद्धा आता शेवटचा आयुष्यभर त्यांच्यासाठी मी भरपूर केलो, त्यांनी पण माझ्यासाठी केलं. आता मला फक्त शेवटचं माझं जीवन साधूंच्या सान्निध्यामध्ये, सेवेमध्ये आणि मरणाची सल्लेखनाची समाधीची साधना करण्यामध्ये मला माझं जीवन व्यतीत करायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळी आपण इथे येतो त्यावेळी जे भगवंतांचा अभिषेक, पूजा, पाठ, आता घरात असले घासत होते तेव्हा कुठं तर 2 दिवस चांगलं, बाकी सगळं बिघडलेलंच असायचं. आता इथं आलेत, एका दुसरा दिवस कुठं तर जरा बिघडलेली असत्या तब्येत, नाहीतर आता इथं फ्रेश आहेत, आनंद आहेत. कशाचं फळ आहे? काय चंद्रपूजागर महाराज हातात नेऊन गुलाबजामुन घालतात, पंचपक्वान्न घालतात? नाही. इथं आता भगवंतांचं पूजा बघायला मिळाले. इथं स्वाध्याय सकाळी 5:30 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत केवळ धर्मध्यान, 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 आणि त्याच्यात आनंद, त्याच्यात उत्सव. त्यामुळं परिणामांची एवढी विशुद्धी होते की आपोआप त्या अशुभ, अस्थिर पापकर्मांचा क्षय होतो. शुभ आणि स्थिर नामकर्मामध्ये तिथं क्षोभक्षम वाढत जातो. आणि मग आपोआप ते रोग, ते आजार, ते भक्तीमुळं सगळं कमी होतो. म्हणून कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, कुठली एक विनोदात्मक काय सांगू, काय नको तर राहू दे. आपल्या भागातले एक महाराज होते, तिकडे जरा उत्तर भारतात सगळीकडे प्रवास करून ते आले. मग लई दिवसानं आले, माझी काय फार ओळख नव्हती, पण फार दिवसानं आले म्हणून मी आणि वाळव्याच्या प्रकाशांना धामणीत होतो राहायला, जुन्या धामणीत. मग तिथनं आम्ही दोघंजण जरा वयावृत्ती करायला चल म्हटले, गेलो. मग वयावृत्ती करत असताना आता प्रकाश अण्णांचा काय स्वभाव विचारताय, उगाच काय तर पगड लावत बसायचं. मग ते हे असं तसं म्हणत, काय महाराज उत्तरेतली लोक आहेत आणि काय तुम्ही ते सगळं सोडून इकडं आलायचा, कशासाठी आलाचा? उगाच तिकडं मस्त जीवन होतं आणि इकडं कशाला? कुठलं काय काढलाय तरी प्रकाश म्हटले का? अरे नुसता लोक तिकडली दिखावटीन स्वार्थी आहेत. म्हणजे नुसता मोठं महाराज, मोठं महाराज, मोठं महाराज, नुसता मोठ्या महाराजांच्या आणि आचार्यांच्याच मागं पळत्यात. त्यांना संघातली बारकी महाराज
लक्षातच येत नाही म्हटले. कसं काय? पण त्या मूर्खांना काय अक्कल आहे काय म्हटले. काय आम्ही जर दीक्षा घेतलो नसतो आम्ही जर दीक्षा घेतलो नसतो तर ते मोठे झाले असते काय. मग त्यांचं मोठं व्हायला आम्ही पण काय तर निमित्त आहे की नाही. पण आमच्याकडे ही लोक बघतच नाहीत, नुसतं मोठं 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 महाराज म्हणतात. खरं त्या महाराजांचं वाक्य काही चुकीचं नव्हतं. अंतरंग निमित्त तर त्या महाराजांचं पुण्यच होतं, आचार्य बनायचं, मोठं व्हायचं. पण बहिरंग निमित्तात कोणतरी दीक्षा घेतल्याशिवाय ते आचार्य झाले का? तसं आपण मोठे आहेत ह्याच्यावर बारक्यांचं लय उपकार असते आपल्यावर, पण त्या मोठ्यांना लक्षातच येत नाही. आणि माझ्या एवढं शहाणच कोण नाही म्हणून नुसतं आपण बारक्यांना मग प्रत्येक गोष्टीत प्रेशर, प्रत्येक गोष्टीत त्रास माझ्यासारखं द्यायचा प्रयत्न करतोय. पण असं देऊन चालेल का? म्हणून मी पण आता लई त्रास देत नाही, मी बोलत नाही कोणाला. काय करायचं करू देत म्हणून. त्यांचं पुण्य असलं तर करतील, माझं पुण्य असलं तर होईल, नाही तर राहील. एका हातानं टाळी वाजणार नाही. नुसतं अंतरंग निमित्तानं कोणतं काम चांगलं होणार नाही, केवळ बहिरंग निमित्तानं चांगलं होणार नाही. आणि अंतरंग पुण्याचा जर प्रबळ उदय असेल तर बहिरंग निमित्त कोण ना कोणतरी गाठ पडेल, त्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून महिना सुंदरीनं रोग दूर केला. महिना सुंदरीच्या मार्गदर्शन आणि त्यांच्यासोबत श्रीपाल राजा आणि त्या सगळ्यांनी त्या सिद्धचक्र विधानामध्ये अत्यंत भक्तिपूर्वक, श्रद्धेपूर्वक, उत्साहपूर्वक, आनंदपूर्वक ती भक्तिपूजा केली. म्हणून अंतरंगमध्ये त्यांच्या पुण्याचा क्षोभक्षम वाढला, त्या पापकर्माचा क्षोभक्षम कमी झाला. आणि मग ते गंधोदक तिथं लावलं, हे झालं. कारण ते वीतरागी भगवंतांचं गंधोदक होतं. बहिरंग निमित्त पण चांगलं होतं, अंतरंग निमित्त पण चांगलं होतं, मध्यम भूमिका घेणारी. म्हणून एक श्लोक, एक सूत्र तुमच्या लक्षात ज्यावेळी घेचीला त्यावेळी तुम्हाला जीवनाचा अत्यंत सगळ्यात मर्म समजलं. विधी, दातृ, तेच आहे ना, विधी, द्रव्य, दातृ, पात्र, विशेषात, तद्विशेषात. विधी योग्य पाहिजे, द्रव्य योग्य पाहिजे, पात्र योग्य पाहिजे, दाता योग्य पाहिजे. मग योग्य कुठे शब्द वापरलंच नाही की महाराजजी. विशेषात, तद्विशेषात, म्हणजे एक विशेष योग्यतेच्या माध्यमातून आहे आणि दुसरं विशेष शब्द अतिशयाच्यासाठी लावलेला आहे. या सगळ्या गोष्टी योग्य, समीचीन, चांगल्या असतात, त्यावेळेला तिथं अतिशय विशेषता घडते. काय होतं, धन्यकुमारा घराच्या घरात कोदरूचा भात, कोदरूचा खीर केलेली कोदरूच्या भाताची. पण त्या धन्यकुमाराची भक्ती श्रेष्ठ होती, आईच्या भावना श्रेष्ठ होत्या, आलेले महाराज योग्य चारित्र्यवान होते, पडगाण ती देण्याची विधी योग्य होती. म्हणून तिथं रत्नवृष्टी झाली. आमच्या घरावरच्या झाडावरची पालं गळणात आमच्या घरावरनी महाराज तर हा खरं आहे का खोटं आहे? मग आम्ही काय म्हणतोय, आजकाल महाराजच तेवढे चांगले नाहीत हो, म्हणून आम्ही कोणावर ढकलून द्यायचं? महाराजांच्यावर. पण आजकाल आमची भक्ती तेवढी श्रेष्ठ नाही, आमच्याकडे शुद्धता तेवढी नाही. आम्ही कॅरी बॅगचं सवळं नेसणार हां, आम्ही आतलं अंतर्वस्त्र न बदलता पुरुष लोक हाय त्याच्यावर धोतर सवळं नेसणार. येता येता आम्ही त्या बाहेरच्या नळाच्या पाण्यावर पाय धुणार, पाय पुसणीला पाय पुसणार, मग आम्ही सवळ्यात चौक्यात जाणार. ह्या गावातला हार त्या गावात बास्केटमध्ये घेऊन जाणार, ह्या गल्लीतला हार त्या गल्लीत
बास्केटमध्ये घेऊन जाणार, 100 ठिकाणी वापरलेला मोबाईल आम्ही हातात घेऊन जाणार. हे सगळे दोष महाराजांचे आहेत, श्रावकांचे नव्हेत. बरं आहे की नाही? हे सगळे दोष कुणाचे आहेत? ऐकू येत नाही. मग अतिशय न व्हायला कारणीभूत कोण आहे? श्रावक. आणि आम्ही नावं कुणाला ठेवायला लागलोय? आणि हे सगळे दोष घडताना बघून हे बरोबर आहेत किंवा चुकीचं आहेत हे न सांगणारे साधू तेवढेच दोषी असतात. म्हणून या ठिकाणं आपला विषय चालला होता, पिंड शुद्धीपूर्वक आहार ग्रहण करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही शास्त्राला भ्यायला पाहिजे, आम्ही श्रावकांना भ्यायला नको. नाही आले काय आहे त्याला? शास्त्रात तर आहार सांगितलं. आहार कोणाकडं घ्यायचं सांगितलं मी? ते शुद्र जलाचा त्यागी जो असतो, शुद्र जल त्यागी म्हणजे काय? आपल्या घरातल्या पाण्याशिवाय, ते पण हे प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी न वापरता चांगल्या स्टीलच्या ते ह्याच्यात जे पाणी घेऊन जातात येतात ते पाणी पितात. आणि हे बिस्लरी याचं बाहेरचं पाणी, कोण पाणी भरलंय, कुठलं पाणी आहे, कसलं आहे, कवा भरलंय, कोणाच्या हातचं भरलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जे असे त्यागी आहेत, ज्यांचा नियम आहे, अशांच्याच हातून फक्त काय घ्यायला सांगितलं? आहार. आणि अजून ती परंपरा पंचम पट्टाचार्य वर्धमान सागर महाराजांच्या संघात अजून त्या आचार्यांनी पाळलेत. आम्हाला वाटतंय महाराज कडक आहेत. महाराज कडक नाहीत, वास्तविक तेच बरोबर असतात. आम्ही समाजात प्रभाव न्यायच्या आणि लोकांना वर्तमान परिस्थितीत धर्म शिकवायच्या अपेक्षेनं आम्ही थोडं शिथिलता स्वीकारलोय. मी कधीही असं म्हणणार नाही जगाच्या अपेक्षेनं आम्ही बरोबर आहे. नाही, आगमाच्या अपेक्षेनं तेच बरोबर आहेत. आणि वर्तमान मुलींना एकदम तरुण पिढी धर्मातून दूर जाऊ नये म्हणून केलेलं ते आम्ही समजवत आहे, पण त्याला आगम कधीही मान्य करत नाही. निदान सत्य बोलावं शास्त्रापुढे बसल्यावर. पालन करायचं नाही करायचं नंतरचा विषय, सत्य. मग डायरेक्ट अशा पाणी प्यायचं नाही म्हणून सांगितलं. आणि मग असे जर पिंड शुद्ध नसणारी लोक आपल्या घरात, आपल्या स्वयंपाकघरात, आपल्या तिथं जर जगत असतील, वावरत असतील, त्यांचा आणि आमचं संबंध, नात्याचे संबंध झाले असतील, तर त्या परिवारात, त्या घरात, त्या लोकांच्याकडून आहार कसा घेतला जाऊ शकतो? म्हणून आगम काय सांगतंय, जग काय सांगतंय, ह्याच्याशी चंद्रपूर सागर महाराजांचा काही संबंध नाही. आमच्यामुळं धर्माची प्रभावना नाही झाली तर चालेल, आम्हाला धर्म सुरक्षित ठेवण्याची आमच्यात क्षमता आहे की नाही आम्हाला माहीत नाही, पण आमच्यामुळं धर्माच्या वैयक्तिक किती पण नुकसान होऊ दे, पण धर्मतत्वामध्ये आणि धर्म व्यवस्थेमध्ये आमच्यामुळं कुठं बाधा होणार नाही आणि चुकीच्या परंपरा कुठल्या चालू होणार नाहीत, याच्याकडं तर चांगलं लक्ष देण्याचा प्रयत्न साधूंनी केला पाहिजे. पिंडचा अर्थ तुमची गोत्रशुद्धी, नाभीशुद्धी. पिंडचा अर्थ आहारची शुद्धी. 2 पिंड आहेत. एक तुम्ही ज्याचा आहार घ्यायला लागलाय ते द्रव्य, ते आहार पण शुद्ध पाहिजे आणि ते आहार देणारे पण शुद्ध पवित्र असले पाहिजेत. मग अशा परिवारातल्या लोकांनी घ्यावी प्रतिमा. लई धर्म करायची इच्छा आहे ना त्यांना, धर्म सुरक्षिताची काळजी आहे नव्हता, घ्यावी प्रतिमा. आणि प्रतिमा घेऊन मी माझा स्वयंपाक
माझं मी करून खाणार आणि मी माझ्या शुद्ध हाताने मी दुसऱ्यांना आहार देणार. मी अशुद्ध खाणार नाही आणि अशुद्ध लोकांच्याकडं आहार घेणार नाही. घ्या प्रतिमा, बघा किती धर्मावर प्रेम आहे, किती तुम्हाला साधू संतांची चौका लावायची इच्छा आहे. आम्ही काय बदलणार नाही, पण आमच्यासाठी साधू संत सगळे बदलले पाहिजेत. आमच्यासाठी धर्माचा कायदा बदलला पाहिजे. 100-125 वर्षात 125 वर्षात जे घडलं नाही ते आमच्या जवळच्या लोकाला एका ठिकाणी स्थानबद्ध करण्यासाठी मी माझ्या संस्थेत नवीन कायदा करेन, नवीन पदाचा निर्माण करेन, नवीन एक खुर्ची शेजारी बसवेन, पण मी माझी खुर्ची सोडणार नाही. तुम्ही संस्थेचे बॉयलाज बदलू शकता, कारण संस्था कोणीतरी निर्माण केलेली आहे आणि ती कोण तर चालवा लागले. कुबेर शिरोटे, बसा की मांडी घालून. संस्थेची स्थापना कोणीतरी केलेली आहे, केव्हा तरी केलेली आहे. ती कधी तर संपणारी असू शकते. नियम वेगळे आहेत आणि नियोग वेगळे आहेत. ते भगवंतांनी तयार केलेले आहेत, ते अनादिकाळापासून चालत आलेले आहेत. त्या धर्माला कोणीही बदलू शकत नाही. धर्माची व्याख्या काय? 3 लोकामध्ये 3 काळामध्ये ज्याचे तत्व आणि ज्याचा सिद्धांत बदलू शकत नाही, स्थिर असतो, त्याला धर्म म्हणतात. समाजाचे नियम बदलू शकतात, धर्माचे नियम बदलू शकत नाहीत. आणि चंद्रभूसागर महाराज सगळे साधू धर्माच्या अधीन असतात, समाजाच्या अधीन असणारे साधू असत नाहीत. मग आम्ही धर्माच्या अधीन असलं पाहिजे, समाजाच्या अधीन नाही. म्हणून पिंड शुद्धीपूर्वक आहार ग्रहण करणं फार गरजेचं आहे. निज स्वार्थ के वशीभूत नाही आहे. मी ते बोलणं कितपत योग्य आहे अयोग्य आहे मला माहीत नाही, पण काही साधूंनी राजकीय, काही साधूंनी या सामाजिक भूमिका सांभाळण्यासाठी ज्या ठिकाणी आहार घेण्यायोग्य स्थान नसतंय, असं सरकारी मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या ऑफिस किंवा एक व्यवस्थेत आणि तिथं पदावर असणाऱ्या अन्य लोकांच्याकडून एक साधूंनी तर त्या कुर्ता पैजामामध्ये आहार घेतला. त्यांनी समाजासाठी फार चांगलं काम केले, त्याच्याबद्दल आमचं काही विकल्प नाही. परंतु शेवटी मृत्यू हा फार महत्त्वाचा असतो. साधूला समाधी फार महत्त्वाची असते. त्या लोकांची कशी मरण झालं, कसा मृत्यू झाला, फार विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून आहार शुद्धी फार महत्त्वाची शुद्धी मानली जाते. आणि साधूंचा तिकडं सोडून सगळीकडे लक्ष आहे, सगळीकडे लक्ष आहे. स्वार्थ के वशीभूत नहीं होना, निज स्वार्थ के, असंच आहे ना, निज स्वार्थ के वशीभूत नहीं होना, म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी जे मनाला येईल तसा व्यवहार आचरण करायचं नाही. लोक को रंजायमान करने के इच्छुक नहीं होना, लोकांच्या मनोरंजनाला आपण निमित्त व्हायचं नाही. मग आता हे डॉल्बीला परमिशन देणारे साधू ह्या तरुण पोरांच्या मनोरंजनालाच निमित्त व्हायला लागलेत. आणि मग अशा साधूंच्या मुखातून आलेला ज्ञान हे आगम प्रमाणिक असू शकत नाही असं आचार्य सांगायला लागलेत. मी सांगत नाही, अमित गती आचार्य सांगायला लागलेत. लोकांना मनोरंजन व्हावं, लोकांना चांगलं वाटावं म्हणून कशाचीही तुम्ही परमिशन देणार? लोकांना चांगलं वाटावं, लोकांना चांगलं वाटावं म्हणून आज मुलींना, आज महिलांना हे झांज पथक सारखे खेळ
ह्या लिजिम्स पथकसारखे खेळ मुलांना, मुलींना, महिलांना भर रस्त्यावर सगळ्या समाजाच्या समोर उड्या मारून मारून वाजवायला लावू लागले. पाऊस या लागल्यावर भिजत भिजत त्या महिलांनी, मुलींनी त्या ठिकाणी तो खेळ करू लागले. पाऊस नसेल तर त्या घामाच्या ओल्या चिंब भिजलेल्या वस्त्रांच्या मध्ये या मुली आणि महिला हे ढोल आणि लेझिम पथक रस्त्यावर खेळा लागले. आणि त्याच्यामध्ये धर्मप्रभावना आम्ही वीतरागी जिनेंद्र भगवंतांचे अनुयायी आम्ही त्या मुलींच्या आणि महिलांच्या रस्त्यावर सामुदायिक चांगल्या विचाराची लोक आहेत, वाईट विचाराची लोक आहेत, त्यांच्या पुढे आम्ही करायला लागलो. आणि त्याला आम्ही धर्मप्रभावना, धर्म संरक्षण, धर्माची सुरक्षा, जिथं चारित्र्याचे आणि संयमाचा स्खलन आहे तिथं कोणतीही धर्माची प्रभावना असू शकत नाही. ती अप्रभावना आहे. म्हणून साधूंनी कुठल्या गोष्टीला अनुमोदना द्यावी, साधूंनी कुठल्या गोष्टीला अनुमोदना देऊ नये. आणि तुम्हाला आपल्या समाजातल्या मुलींना, महिलांना ही भक्तीच करायची आहे तर भक्ती बस्तीत करा, मंदिरात करा, समोशरणात करा. आपल्या भगवंतांच्या पूजेचा जिथं मंडप आहे त्या मंडपाच्या आत भक्ती करा. भक्ती रस्त्यावर असते काय? प्रत्येकाच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. स्त्रियांच्या भक्तीच्या मर्यादा ठरलेल्या आहेत. का बरं? का जिनवाणी म्हणताना, जिनवाणीचं वचन झाल्यानंतर महिलांनी खाली बसून पुरुषांनी उभा राहून जापे घालावं का म्हटलं जातं? महिलांच्या शारीरिक रचनेचा व्यवस्था अशी आहे की महिलांनी उभारून कायोत्सर्ग, उभारून सामायिक, आर्यिकांना सुद्धा उभारून सामायिक करायचं नाही म्हणून सांगितलं. आर्यिकांना सुद्धा पाठ चढत असताना, स्टेज चढत असताना, उच्च एखाद्या उंच वस्तूवर बसत असताना त्याने एक विशिष्ट पद्धतीनं बसायला सांगितलं. उठताना विशिष्ट पद्धतीनं बसायला सांगितलं. का आर्यिकांना गवासनामध्येच नमोस्तू करायला सांगितलं? का त्यांनी वज्रासनमध्ये करत नाहीत? का आर्यिकांना साष्टांग नमस्कार भगवंतांना सांगितलं नाही? का आर्यिकांच्या मनात भक्ती नसते? आर्यिकांच्या मनात श्रद्धा नसते? ते तेवढं करण्याची त्यांच्यामध्ये शारीरिक क्षमता नसते? स्त्रियांना कमी लेखणं हा कधीच जैन धर्माचा उद्देश नाही, पण स्त्रियांनी मर्यादित राहणं हा जैन धर्माचा सगळ्यात मोठा उद्देश आहे. मर्यादित म्हणजे काय? मर्यादेचा अर्थ कुठं पण नाचायला, कसं पण नाचायला, कसली पण कपडे घालायला लावलं. जैन धर्म कुठल्या महिलेला कलेक्टर होऊ नको म्हणून अडवला नाही. जैन धर्म कुठल्या महिलेला SP, पोलीस जिल्हा प्रमुख होऊ नको अडवला नाही. जैन धर्मानं कुठल्या महिलेला चांगले सायंटिस्ट होण्यासाठी अडवलं नाही. जैन धर्माने कुठल्या महिलेला प्रधानमंत्री होण्यासाठी अडवलं नाही. मग महिलांना बंधनात जैन धर्म ठेवतो हा आरोप अन्य धर्मीय किंवा या विज्ञानवादी गोष्टीच्या आहारी गेलेल्या आमच्याच जैन धर्मातील तथाकथित धर्मसेविका आणि महिलांना स्वातंत्र्य देण्याची चळवळ उभा करणारी लोक कशी म्हणू शकतात? आम्ही म्हणलो मुलींनी शिकायचं नाही, आम्ही म्हणलो मुलींनी राजकारणात भाग घ्यायचा नाही, आम्ही म्हणलो मुली कलेक्टर व्हायचं नाही, आम्ही म्हणलो मुलींनी पंतप्रधान व्हायचं नाही, आम्ही कुठल्याही गोष्टीला. पण याचा अर्थ मर्यादेचं उल्लंघन करून वागायला कधी जैन धर्म स्त्रियांना परमिशन देऊ शकत नाही. कारण द्रौपदीनं जरा बोलण्याची मर्यादा ओलांडली. महाभारत घडलं.
लक्ष्मणानं मारलेल्या रेषेचं, रामानं मारलेल्या रेषेचं जरा उल्लंघन सीता साधूंना, कारण रावण नव्हता त्यावेळेला, रावणाकडे सीता गेली नव्हती. सीता कुणाला भिक्षा द्यायला गेली ती? ऐकू येत नाही. साधूंना भिक्षा द्यायला, म्हणजे धर्मकार्य करायसाठीच सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली होती. तिचं अपहरण व्हायचं राहिलं. म्हणून धर्माच्या कार्याच्या नावावर मर्यादेचं उल्लंघन करून भक्ती करणारे आणि धर्म करणाऱ्या स्त्रियांचं भविष्यात कधी ना कधी त्याचा धोका होतो. म्हणून धर्माच्या नावावर मर्यादेचं उल्लंघन करणं आणि करायला लावणं हे साधूंचं लक्षण नव्हे. इथं स्पष्ट म्हणून सांगितलं की लोकांचं रंजायमान करण्याची इच्छा असता कामा नये. ज्ञान ध्यान और तप में अनुरक्त रहकर आत्महित के मुद्यम में प्रयत्नशील है. ज्ञान ध्यान और तपाच्या अनुरक्त राहून आत्महिताला उद्यम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काय चाललंय आज? म्हणजे मी विषय निघाला की मी स्पष्ट बोलायला मागं पुढं भेट नाही. काय मला काय कुणाची भीती नाही. आगमापेक्षा मी धर्मापेक्षा कुणाला भेट नाही. आज तरुण तरुण मुली, तरुण तरुण सुना तिकडं खवाटे गल्लीला महाराजांचा आर पटलं नाही, बोरगावे गल्लीला यायला लागल्यात. पळा! महाराजांच्या पेक्षा जास्त मुली आणि बायकाच पळायला चालू झाल्या. ही भक्ती आहे. रस्त्यानं स्त्रियांनी कसं चालावं, कसं पळावं, आपल्या शारीरिक अवस्था काय आहेत, रचना काय आहेत. आणि मग काय वाटतं, हे काय त्या महाराजांनी प्रभावना केली, मुली आणि बायका किती महाराजांच्यावर समर्पित आहेत. काय रस्त्यावर पळणं म्हणजे समर्पण आहे? महाराजांच्या किती जवळ आम्ही आहार द्यायला चाललोय. आहार द्यायला जाताना आम्ही साड्या कसल्या नेसलोय, आमच्या शारीरिक अवस्था काय आहेत, आमच्या डोक्यावर पदर आहे का, आमचं शरीर व्यवस्थित आच्छादित झालंय का, काही नाही. आणि मग म्हणायचं महाराजांच्या जवळ गेल्यावर असं झालं, महाराजांची पोरं तशी केली, महाराजांच्या. आता तुम्हीच प्रदर्शन करावं लागलाय. मग प्रदर्शनात ठेवलेली वस्तू बघायसाठी असते काय झाकायसाठी असते, कशासाठी असते? मग तुम्ही कितीही लिवा डोंट टच मी, प्रदर्शनात ठेवलेल्या वस्तूला कितीही डोंट टच मी असं म्हणा. एखादी वस्तू कोणाला जर आवडली तर तू इकडं तिकडं बघून जाता जाता तर हात लावायचा प्रयत्न करणार. पण तुम्हीच असं तुमचं जीवन जगलं पाहिजे. मला टच तर करायचं लांब, पण माझ्याकडं बघताना कुणाच्या मनामध्ये विकार उत्पन्न होणार नाहीत असं किमान धार्मिक क्षेत्रात तरी आमचे कपडे, आमचे वस्त्र, आमचं चालणं, आमचं बोलणं, आमचं हसणं, आमचं व्यवहार किमान स्त्रियांचं, महिलांचं असणं फार गरजेचं आहे. लक्षात, फार गरजेचं आहे. मी ब्रह्मचारी होतो, ऐकायला लागले काय? ब्रह्मचारी लोक, मी ब्रह्मचारी होतो. आणि मी ब्रह्मचारी असताना बिन बनेल घालता मी खाली लुंगी किंवा धोतर नेसणार आणि वर मी असं घडी घालून असं दुपट्टा घालणार. माझं अंग सगळं पाठ पोट हे सगळं उघडच असणार. असं घडी घालून ती शॉल नेतं लोक घालतात तसं मी घेऊन जाणार. पहिल्या दिवशी मी गेलो, सुपार सागर महाराजजी शांत बसले, काय बोलले नाहीत मला. परत दुसऱ्या दिवशी मी तसंच गेलो. मला सुपार सागर महाराजांनी सांगितलं, दीक्षा घेतल्यावर जे खेळ करायचे ते करायचं. आता तुम्ही श्रावक आहे, अजून आपल्याबरोबर आहार द्यायला मुली महिला चौक्यामध्ये असतात. आपल्या शरीराचं प्रदर्शन करायचं नसतं, शरीर पूर्ण झाकून घ्यायचं. दीक्षा घेतल्यावर आयुष्यभर कपडे काढायचीच आहेत.
तेव्हा तुमच्या शरीरावरचं ममत्वभाव किती सुटलंय ते कळल. आता गपगुमानं दुपट्टा पूर्ण झाकून, अंग झाकून यायचं असलं तर यायचं, नाहीतर उद्यापासून माझ्या चौक्यात यायचं नाही. सुपारसागर महाराज फार विद्वान आहेत म्हणून माझे गुरु नाहीत. ते सुपारसागर फार उन्हात जाऊन सामाई करतात म्हणून ते माझे गुरु नाहीत. सुपारसागर थंडीत जाऊन नदीकडेला बसतात म्हणून ते गुरु नाहीत. सुपारसागर महाराजांनी आम्हाला आमच्या मर्यादा शिकवण्याचा भरपूर प्रयत्न केला. आम्ही किती शिकलो काय नाही शिकलो हे आमचं पाप आहे, आमचं ते पुण्य पाप आहे. पण त्यांनी एक आणि एक गोष्ट, साधं लाईट लावण्यापासून विझवण्यापर्यंत साधूंनी शिंकलं तर काय करायला पाहिजे, साधूंनी आळस द्यायचे तर ते आळस कसं द्यायला लागलेत, म्हणजे खरोखर झोप आले काय त्यांना कंटाळा आलाय, ही आजाराची आळस आहे काही कंटाळाची आळस आहे, हे ओळखण्यापर्यंतचं नॉलेज आम्हाला अपूर्व सागर आणि सुपारसागर महाराजांनी दिलं. आमची जुळी फाटकी होती, आम्ही किती बसला आमच्या जुळीत आम्हाला माहीत नाही, पण हे आदर्श शिकवण्याचा प्रयत्न त्या गुरूंनी केला. म्हणून आज माझ्यासाठी ते आमच्या दोन्ही आचार्यांच्या नंतर माझ्यासाठी ते गुरुस्थानावरच आहेतच. हे मर्यादा शिकवणारे गुरु असतात, आचरण शिकवणारे गुरु असतात, मनोरंजन करायला शिकवणारे कधीच गुरु असू शकत नाहीत असं मी म्हणालो नाही. मरणकंडिकेमध्ये इथं अमित गती आचार्य महाराज सांगायला लागलेत. म्हणून मी कधी बाबा महिलांना मुलींना रस्त्यावर झांज पथक खेळायला लेझिम पथक खेळायला मी परमिशन दे, ठीक आहे. शाळेत मुली आहेत, कॉलेजमध्ये मुली आहेत, एखाद्या खेळाचं प्रावीण्य, आता आमची ती पूजा दानोळे सायकलिंगमध्ये प्रावीण्य आहे, साजनीची एक मुलगी सायकलमध्ये प्रावीण्य आहे. आता ती सायकल स्पर्धा करत असताना मी तिला सलवार कुर्ता ड्रेस घाल म्हणू शकत नाही. खेळ करताना एक ठीक आहे, खेळात करताना एक ठीक आहे. आचार्य भगवंत विद्यासागरजी महाराज त्या रेखा दिदींना PSI असताना त्या बालब्रह्मचारिणी दिदीला, तू PSI आहेस, ज्या वेळेला तुझ्या ड्युटीवर असतीस ते तू तुझं पॅन्ट, तुझा शर्ट, ते चमड्याचं बेल्ट, ते बंदूक घालायची, ती पिशवी सगळं वापरायला आचार्यनी तिला बंधन गाठलं नाही, कारण तू ब्रह्मचारिणी स्वतःसाठी झालीस. पण तुझ्याकडे जे पद आहे ते देशाच्या रक्षणाचं आहे आणि त्या कायद्यात आम्हाला बंधन घालता येणार नाही. तू ज्या वेळेला ड्युटीवर नसतेस ते तुझ्या अंगावर साडीच असली पाहिजे, तुझ्या अंगावर कुर्ता पैजामाच असला पाहिजे, तुझ्या कुठल्याही पायात किंवा शरीरावर कुठलीही चमड्याची वस्तू असता कामा नये. पण तू ज्यावेळी तुझी ड्युटी करशील त्यावेळी ते असेलच. म्हणून का आम्ही एवढं पण हट्टी नव्हे की आम्ही मुलींना स्पर्धेतल्या खेळाडू मुलींना तुम्ही असं वागायचं नाही तसं वागायचं नाही आम्ही कधी शिकवत नाही. खेळाडू मुलींना आम्ही कधी केस कापू नका असं म्हणलो नाही. त्या त्या ठिकाणचं आहे ते करायलाच पाहिजे. म्हणून मी माझ्या परवेशा दिवशी मुली तुमच्या झांज पथक काय लेझिम पथक काय तर खेळणार होत्या, मी सूचना दिली. कुबेर मामा आणि गुरुजी महाराजजी 8 दिवस मुली प्रॅक्टिस केल्यात, 8 दिवस प्रॅक्टिस केल्यात. काय मला विचारलं होता प्रॅक्टिस करू काय, करवायला लावू काय, तुम्ही किती दिवस प्रॅक्टिस केला माहीत नाही, पण मी माझे 15 वर्ष तत्वाला दृढ ठेवलो आहे. त्या तत्वात मी तुमच्या 8 दिवसासाठी माझ्या 15-20 वर्षाचे मी तत्व कुठेही घाण ठेवणार नाही. म्हणून इथे या ठिकाणी आपल्या आत्महितामध्ये उद्यम प्रयत्नशील असतात. आरंभ परिग्रह आणि विषयांची आशा से दूर है तथा जिन्होंने गुरुमुख से आगम ज्ञान प्राप्त किया है उनके वचन भी प्रामाणिक है, किंतु जो उपर्युक्त गुणों में वर सांगितलेल्या सगळ्या गुणात मी पण असू शकतो. वर सांगितलेल्या सगळ्या गुणांच्या मध्ये जे मंद आहेत म्हणजे थोडं शिथिल आहेत, थोडं कमी आचरण करतात, तथा निर्दोष आचरण में शिथिलता आहे, निर्दोष आचरण करण्यामध्ये शिथिल आहेत, त्यांचे वचन आगमनाकुल असतीलच असं नाही, आगम अनुकूल है
तो शंका करणे योग्य नाही. त्यांचं वचन आगमाप्रमाणे असतील तर त्यांच्यात शंका करणे योग्य नाही. यदि वे वचन आगम के प्रतिकूल आहे तो अमान्य आहे, ते आगमाच्या विरुद्ध असेल तर ते स्वीकारायलाच पाहिजे असं नाही. म्हणून आपल्या गुरूंच्यावरची श्रद्धा आपल्यापुरतं वैयक्तिक असते, पण आपल्या गुरूंनी बोललेल्या वचनाला शास्त्राप्रमाणे ज्यावेळी आम्ही अभ्यास करेन त्यावेळेला थोडी कुठं तर ती शंका येण्यासारखं असेल तर आपल्या गुरूंच्याकडून त्याचं निराकरण करून घ्यावं. ते आगमाचे ग्रंथाचे प्रमाण आपल्या गुरूंच्या पुढं तिथं मांडावं. आणि तरी पण शास्त्राच्या विरुद्ध गुरूंचे वचन बोलत असतील तर त्या वचनाला आगम मानण्याची काही आवश्यकता नाही असं आचार्य इथं सांगत आहेत. ॲज यू लाईक, आय डोंट नो. जी चांगली गुणं सांगितली त्या सगळ्या चांगल्या गुणांचं एक साधूंच्या उत्कृष्ट आगम प्रमाणित वचन असणाऱ्या साधूंचं लक्षण सांगितले. ते सर्व लक्षण माझ्यात तुमच्यात सर्वांच्यात येऊ देत आणि प्रामाणिक वचन बोलून प्रामाणिक जिन धर्माची प्रभावना तुमच्या आमच्या माध्यमातून होऊ दे, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.